सो प्रॉपर्टी नंबर 7चं जे स्टेटमेंट आहे दॅट स्टेटमेंट इज एफ ऑफ एक्स लिमिट्स आहे बघा 0 to 2a. ठीक आहे, इज इक्वल टू लिमिट्स असं ब्रेक होतं 0 to a 0 to a. हां, पहिलं असतं एफ ऑफ एक्स आणि दुसऱ्यामध्ये आपण अप्पर लिमिट पुट करतो. अप्पर लिमिट कोणतं? सो ओरिजिनल 2a. इथं 2a पुट केलेला आहे एक्झॅक्ट. ओके, इथं 2a नसतो. सो प्रूफ लेट सेम आहे बरं का, फक्त लिमिट्स आता व्यवस्थित बघा. लेट आय इज इक्वल टू मी कन्सिडर करतो राईट हँड साईड 0 to a एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस 0 to a एफ ऑफ 2a मायनस एक्स डी एक्स. ठीक आहे, मग आपण याला कन्सिडर करू आय इज इक्वल टू I1 प्लस I2. मग इथं आपण घेणार आहे कन्सिडर I2 घ्या. I2 काय इथं 0 to a एफ ऑफ 2a मायनस एक्स डी एक्स. सो पहिल्या दोन थेरमला जे वापरलं तेच परत ब्रॅकेट मी टी पुट करतोय. सो पुट 2a मायनस एक्स इज इक्वल टू टी. सो डिफरन्शिएट अबव फंक्शन, डिफरन्शिएट अबव फंक्शन. 2aचा डेरिव्हेटिव्ह 0, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 इंटू डी एक्स इज इक्वल टू डी टी. म्हणजे परत तुमचा डी एक्स किती आला इथं मायनस डी टी. नाव अप्पर लिमिट ॲट किंवा अगोदर लोअर लिमिट घेऊ. ॲट एक्स इज इक्वल टू 0 आपण टी काय पुट केलेला आहे 2a मायनस एक्स म्हणजे 2a मायनस 0 तो आला 2a. नाव अप्पर लिमिट ॲट एक्स इज इक्वल टू a. सो टी इज इक्वल टू 2a मायनस एक्स, इथं 2a मायनस a तो a येतो. ओके, ते a टू 2a. सो देअरफॉर आवर इंटिग्रेशन बिकम दॅट इज I2 इज इक्वल टू लोअर लिमिट किती आलं आपलं 2a, अप्पर लिमिट a एफ 2a मायनस एकची व्हॅल्यू टी आणि डी एक्सची व्हॅल्यू मायनस डी टी. आता घ्या इथं मायनस आउटसाईड. सो वी गेट हिअर मायनस 2a टू a एफ ऑफ टी इंटू डी टी. मला मायनस साईड रिमूव्ह करायचं आहे. सो आपलं लोअर लिमिट होईल a, अप्पर लिमिट होईल 2a एफ ऑफ टी डी टी. करेक्ट. कोणती प्रॉपर्टी वापरायची इथं वापरली आपण लिमिट इंटरचेंज करण्यासाठी. ओके, ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स. लिमिट जर इंटरचेंज झाले तर इंटिग्रेशनला साईन येत असतं मायनस. सो इज इक्वल टू आता सेम लिमिटमध्ये मला फंक्शन चेंज करायचं आहे. सो ए टू 2a हा झाला एफ ऑफ एक्स डी एक्स. ओके, हिअर वी यूज द प्रॉपर्टी ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू ए टू बी एफ ऑफ टी डी टी. ओके, दिस इज द व्हॅल्यू ऑफ I2. आता I2 काय आपण इथं मेन्शन केलेलं आहे बघा. ओके, वाटलंच याला इक्वेशन 1 म्हणा. सो कॅन राईट हिअर नाव फ्रॉम 1 I इज इक्वल टू I1ची व्हॅल्यू ॲज इट इज. I1 काय होता आपला 0 टू a एफ ऑफ एक्स डी एक्स, 0 टू a एफ ऑफ एक्स डी एक्स आणि आपला I2 काय आला a टू 2a एफ ऑफ एक्स डी एक्स. ओके, a टू 2a एफ ऑफ एक्स डी एक्स. आता इथं जी प्रॉपर्टी वापरायची ना आपल्याला, आवाज येतो ना सगळ्यांना? आवाज वगैरे ओके ना? हो. ओके ओके. आता इथं जी मला प्रॉपर्टी वापरायची ती लिमिट ब्रेक करायची आहे बघा 0 टू a आणि इथं a टू 2a. म्हणजे याचा रिझल्टंट आन्सर काय येईल रे? हे बघा 0 पासून a पर्यंत आहे याचा अप्पर लिमिट आणि पुढच्या फंक्शनचं तेच लोअर लिमिट आहे a टू 2a. चला प्रॉपर्टी लिहितो मी, मग तुमच्या लक्षात येईल. समजा असं जर असेल a टू c एफ ऑफ एक्स डी एक्स, याला आपण कसं लिहू शकतो लिमिट्स ब्रेक करून a टू b एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस b टू c एफ ऑफ एक्स डी एक्स. बरोबर, ए टू सी होतं आपलं लिमिट, मी त्याला ब्रेक केलं ए टू बी आणि बी टू सी. म्हणजेच डायरेक्टली आपण काय लिहू शकतो ए टू सी. इथं 0 टू ए आणि ए टू 2 आहे. सो लिमिट्स काय येतील सांगा? लोअर लिमिट 0, अप्पर लिमिट 2a एफ ऑफ एक्स डी एक्स. आणि हीच तुमची काय बघा 0 टू 2a एफ ऑफ एक्स डी एक्स इज लेफ्ट हँड साईड is equal to LHS. So therefore we can write limits
चला पुढच्या पेजवरती येतो, इथं जागा नाही, पेज एंड झालं आहे. सो देअरफॉर शेवटी परत स्टेटमेंट लिहायचं आहे तुम्हाला. झिरो टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू 0 to a f of x dx plus 0 to a f of 2a minus x dx is verified किंवा is proved. ओके, ही झाली आपली प्रॉपर्टी नंबर 7. आता लास्ट म्हणजे आपला लास्ट आता प्रॉपर्टी 8. ठीक आहे, प्रॉपर्टी 8चं स्टेटमेंट काय आहे? सो स्टेटमेंट इज, ही ऑड आणि इव्हनची प्रॉपर्टी आहे की नाही. सो लिमिट्स असतात -a टू +a एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू, याचे दोन आन्सर आहेत. पहिला आन्सर आहे 2 0 to a एफ ऑफ एक्स डी एक्स अँड सेकंड आन्सर इज 0. पहिला आन्सर कधी येत आहे? एफ ऑफ एक्स इज इवन फंक्शन आणि सेकंड आन्सर कधी येत आहे? इफ एफ ऑफ एक्स इज ऑड फंक्शन. ओके, याला पण सेम मेथडने सॉल्व करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, कन्सिडर द, आता इथं आपण काय आहे, सेम मेथडने सॉल्व तर करणार आहे, पण आता इथं -a to a लिमिट्स आणि इकडे येताना काय झाले 0 to a झालं आहे. आता इथं कन्सिडर करताना म्हणजे ज्यावेळेस आपल्याला प्रूफ लिहायचा याचा, त्यावेळेस आता LHSला कन्सिडर करा अगोदर. म्हणजे I इज इक्वल टू LHS -a to a एफ ऑफ एक्स डी एक्स. ओके, आणि एक्सला आपल्याला टी पुट करायचं आहे, पण त्या अगोदर आपण परत एक प्रॉपर्टी वापरूया. कोणती प्रॉपर्टी? लिमिट्स ब्रेक करायची. इज इक्वल टू तुम्ही काय लिहू शकता मग इथं लिमिट्स ब्रेक करण्यासाठी? -a to 0 एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस 0 to a एफ ऑफ एक्स डी एक्स. -a to 0 पर्यंत घेतला अगोदर आपण आणि 0 to a पर्यंत घेतला. ठीक आहे, इथं प्रॉपर्टी कोणती वापरली आपण? a to c एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू a to b एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस b to c एफ ऑफ एक्स डी एक्स. ठीक आहे ना, a to c हे कम्प्लीट होतं. मग a to b प्लस b to c केलं आपण. मला वाटतं आपण बुकमध्ये a to b लिहिलेलं आहे आणि इंटरमिडिएट लिमिटला आपण c वापरलेला आहे. ठीक आहे, कसंही काय अडचण नाही, फक्त ती प्रॉपर्टी मेन्शन करायची आपल्याला इथं जी वापरली ती. मग आपण इथं कन्सिडर करूया हा I, दिस इज I1, दिस इज I2. ओके, आता आपल्याला सॉल्व करायचा आहे याच्यामध्ये I1. I1 काय आहे? लिमिट इंटिग्रेशन ऑफ लिमिट -a to 0 एफ ऑफ एक्स डी एक्स. करेक्ट, परत सेम इथं जे फंक्शन आहे एक्स, याला मी टी पुट करणार आहे. सेम परत रिपीट स्टेप. पुट एक्स इज इक्वल टू -t, सॉरी एक्स इज इक्वल टू टी डायरेक्ट है ना. बट आता काय करावं लागेल मला? मायनस रिमूव्ह करायचा आहे ना. मायनस रिमूव्ह करण्यासाठी मला सेम प्रॉपर्टी वापरायची. हां, एक्स इज इक्वल टू -tच पुट करा. एक्स इज इक्वल टू -t. हां, डिफरन्शिएट अबव फंक्शन, डिफरन्शिएट अबव फंक्शन. सो dx इज इक्वल टू काय होईल मग? हा -dt होईल. ओके, सो ॲट एक्स इज इक्वल टू लोअर लिमिट -a आपण टी काय पुट केला आहे हे बघा. एक्स इज इक्वल टू -t, तर टी इज इक्वल टू काय असेल? -x, म्हणजे मायनस आणि हा -a, मायनस मायनस प्लस a होईल. आणि ॲट एक्स इज इक्वल टू अप्पर लिमिट 0, टी इज इक्वल टू काय? -x आहे. 0 पुट केल्यावर सगळं 0 होऊन जातं. सो टी इज इक्वल टू 0 झाला. सो देअरफॉर आवर I1 बिकम लोअर लिमिट आला a, अप्पर लिमिट आला 0 एफ ऑफ -t. एक्सची व्हॅल्यू -t आहे आणि dx काय आला? -dt आला. मायनसला आउटसाईड घेतो. कोणता मायनस? डीटीचा मायनस. बरं का, हा फंक्शनच्या आतमध्ये मायनस आहे, याला आपल्याला आउटसाईड नाही घेता येणार. सो हा -dtचा मायनस बाहेर घेतला
ए टू 0 एफ ऑफ मायनस टी इंटू डी टी. ओके, मायनसचं प्लस करण्यासाठी लिमिट इंटरचेंज 0 टू ए एफ ऑफ मायनस टी डी टी. अगेन here is the property is a to b f of x dx is equal to minus b to a f of x dx. Now within the same limit that is 0 to a function मी t चं कन्वर्ट केलं x मध्ये f of minus x dx. Okay, so property is a to b f of x dx is equal to a to b एफ ऑफ टी डी टी. करेक्ट आहे का? विदिन द सेम लिमिट आपण फक्त काय केलं, विदिन द सेम लिमिट फंक्शन चेंज केलं. ओके, दिस इज द व्हॅल्यू ऑफ I1. सो आपण याला इक्वेशन 1 म्हणा परत. I इज इक्वल टू I1 प्लस I2. I म्हणजे तुमचा LHS होता आहे का नाही. सो देअरफॉर आपला LHS I इज इक्वल टू काय येईल मग, I1 ची व्हॅल्यू काय आली आता 0 to a f of minus x dx प्लस I2 काय होता 0 to a बरोबर ना f of x dx. 0 to a f of x dx फ्रॉम इक्वेशन 1. ओके, तर लास्ट प्रॉपर्टीमध्ये लिहायचं राहिलं बघा ते फ्रॉम इक्वेशन 1 इथं वापरलं होतं आपण, लिहिलेलं आहे फ्रॉम 1. ओके, आता हे बघा, हे माझं फायनल आलं आहे. ठीक आहे, 0 टू ए एफ ऑफ मायनस एक्स आणि प्लस 0 टू ए एफ ऑफ एक्स. आता दोन फंक्शन म्हणजे आपल्याला दोघांसाठी प्रूव्ह करायचं, एकदा इवन आणि एकदा ऑड असताना. ठीक, सो इथे लिहितो मी आता केस 1. तुम्ही ना याला एका लिमिटमध्ये पण घेऊ शकता, म्हणजे दोघांचे लिमिट सारखे आहेत ना, एका लिमिटमध्ये म्हणण्यापेक्षा एका इंटिग्रेशनमध्ये म्हणू आपण याला. 0 टू ए एफ ऑफ मायनस एक्स प्लस एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स. ठीक आहे, एक इंटिग्रेशन वापरलं फक्त इथं. सो काय होईल बघा आता. सो वी कॅन राईट हिअर केस 1. पहिलं काय, इफ फंक्शन इज इवन, फंक्शन म्हणजे एफ ऑफ एक्स इज इवन. ठीक आहे, इफ एफ ऑफ एक्स इज इवन फंक्शन. आता एक गोष्ट लक्षात ठेवा बघा, जर इवन फंक्शन असेल तर आपण प्रॉब्लेममध्ये पण सॉल्व करताना काय कन्सिडर केलेलं आहे की आपण फंक्शनला मायनसने मल्टिप्लाय करत असतो बरोबर, मायनस एक्स. आणि इवन फंक्शनमध्ये एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू काय येतं, एफ ऑफ एक्स येतं. ओके, इथं लिहायचं इफ एफ ऑफ एक्स इज अ इवन फंक्शन देन एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू काय येतं, एफ ऑफ एक्स येतं आहे. ओके, आता जे मागचं पेजवरती आपण जे शेवटचं इक्वेशन लिहिलं आहे ना, याला इक्वेशन 2 म्हणा. पण याच्यामध्ये व्हॅल्यूज मला पुट करायचे बघा. एफ ऑफ मायनस एक्स प्लस एफ ऑफ एक्स, हे जर मी इथं जर व्हॅल्यू जर पुट केली एफ ऑफ मायनस एक्सची एफ ऑफ एक्स, सो काय होईल ते मला इथं पुढं लिहायचं आहे आता. सो देअरफॉर वी कॅन राईट इक्वेशन 2 बिकम्स ओके, इथं काय येईल मग, I इज इक्वल टू आपण लिमिट्स आहे 0 टू ए इन द ब्रॅकेट एफ ऑफ मायनस एक्सची व्हॅल्यू काय घेतली आपण आता परत एफ ऑफ एक्स, आणि पुढं कोण प्रेझेंट होता एफ ऑफ एक्सच इंटू डी एक्स. म्हणजे आय काय होईल 0 टू ए एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ एक्स 2 टाइम्स, आणि तो 2 इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या. सो 2 टाइम्स 0 टू ए एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स. हे झालं माझं पहिलं आन्सर when the function is even. Now case 2, if the function is odd. Case 2, if f of x is odd, आणि तुम्हाला माहिती आहे बघा, जर फंक्शन ऑड असेल तर एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू काय असतो, मायनस एफ ऑफ एक्स. तो मायनस डायरेक्ट फंक्शनला मल्टिप्लाय होतो. देअरफॉर वी कॅन राईट इक्वेशन 2 बिकम आय इज इक्वल टू लिमिट्स काय आपले 0 टू ए. हां, एफ ऑफ मायनस एक्सची व्हॅल्यू काय पुट करायची आता, मायनस एफ ऑफ एक्स, आणि याच्या पुढं कोण होता प्लस एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स. सो काय होईल मायनस एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ एक्स कॅन्सल. सो आपला आय किती आला इथं 0, कॅन्सल होईल. सो आय 0 झाला. करेक्ट.
आलं मग ज्यावेळेस फंक्शन इवन आहे त्यावेळेस आला आपलं आय टू 0 टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स, आणि ज्यावेळेस फंक्शन आपलं ऑड आहे त्यावेळेस आय किती आला, 0 आला. सो देअर फोर स्टेटमेंट परत लिहायचं आहे खाली, आय इज इक्वल टू, किंवा आय लिहिण्यापेक्षा डायरेक्टली मायनस ए टू ए. ओके, सो देअर फोर वी कॅन राईट इंटिग्रेशन मायनस ए टू ए f of x dx is equal to 2 times 0 to a f of x dx and is equal to 0. पहिला आन्सर कधी येईल, if function is even किंवा f of x is even function, f of x is even function, आणि 0 कधी येईल, if f of x is odd function. ओके, सो दिस इज द थेरम. 2 किंवा 4 मार्काला तुम्हाला येतील बघा, सोप्या आहेत सगळ्या. आपण फक्त सबस्टिट्यूट मेथड वापरतोय आणि सॉल्व करतोय. ठीक आहे, इथं काय रट्टा मारायला काही गरज नाही आहे, कारण बघा कसे सॉल्व झाले फक्त सगळ्या प्रॉपर्टीज. ठीक आहे, सो ह्या 4 पैकी तुम्हाला एक 100% राहील बघा, मी तुम्हाला सांगतोय. डेरिव्हेटिव्हमधली एक राहील, इनडेफिनाइट इंटिग्रेशन आपण जे घेतलं त्याच्यापैकी एक राहील, आणि आजच्या 3 पैकी एक राहील. ठीक आहे, पार्ट 2 मध्ये 3 थेरम तुम्हाला तर राहतीलच. ओके, जर 3 म्हणजे 3 तर यायलाच पाहिजे याच्यापैकी. ठीक आहे, जेवढे आपण घेतले तेवढ्यामधून. सो दिस आर द प्रॉपर्टी नंबर 5, 6, 7, 8. आणि याचाच प्रॉब्लेम जास्त यूज होतो, म्हणून या आपल्याला विचारताना ते काय करतात, प्रॉपर्टी विचारतात 2 मार्काला आणि प्रॉब्लेम विचारतात 2 मार्काला. ठीक आहे, आता मी नोट्स लिहिताना काय केलं माहिती आहे का, सगळ्या थेरम एकाच याच्यामध्ये आणल्यात. तुम्ही नोट्स बघत असाल तर तुम्हाला समजत असेल बघा. सो आज मी जी फाईल शेअर करतोय, आता ह्या फाईलमध्ये तुम्हाला डायरेक्टली जेवढ्या आपण थेरम्स घेतल्या मागच्या वीकपासून, ओके, म्हणजे ट्रिग्नोमेट्रीपासून तर आजच्या डेफिनेट इंटिग्रेशनपर्यंत सगळ्या थेरम ह्याच एका फाईलमध्ये भेटतील, PDF फाईलमध्ये. ओके, इथं मला दिसत बघा 28 पेजेस आहे टोटल. सो बघा, व्यवस्थित करा, एकदा रिवाईज करा गोष्टी. ठीक आहे, आणि काल आपण जे पेपर ॲनालिसिस केलं त्याच्यावरती तुमचं स्वतःचं ॲनालिसिस बनवा, की कसं अप्रोच करायचं आहे पेपरला, कसं काय करायचं आहे. ठीक आहे, सो तुम्हाला त्या गोष्टी हेल्पफुल राहतील. ठीक आहे, सो सगळ्यांना ऑल द बेस्ट. ज्ञानेश्वरी, ईशान, शिवम, महावीर, प्रांजल, रुपाली, साई, शान, शीतल आणि सुजाता. ओके, सगळ्यांना ऑल द बेस्ट. परत एकदा आउट ऑफ मार्क्स घेऊन या. ओके, तुम्ही जर आउट ऑफ मार्क्स आणले तर मी माझं कटआउट लावणार आहे स्वतःचं. ठीक आहे ना, काल सांगितल्याप्रमाणे. आणि प्लस आपल्याला करायचं आहे मग चौक जाम आहे की नाही त्याला. ठीक आहे, आणि हां, काही जरी डाऊट असेल तुम्हाला कोणत्याही टॉपिकवर वगैरे, तुम्ही मला कॉल करूनही विचारू शकता माझ्या फ्री टाईममध्ये. म्हणजे मी तुम्हाला कॉल जर नाही उचलला गेला तर मला मेसेज टाकून ठेवा, सर डाऊट वगैरे होता. ओके, आणि ज्यांना पॉसिबल असेल क्लासवर येण्याचं काही डाऊट क्लिअर करण्यासाठी ते येऊ पण शकतो. ठीक आहे, ओके. सो थांबूया आता आपण. हे आपलं लास्ट लेक्चर होतं बोर्ड एक्झामच्यासाठी. आता आपण डायरेक्ट तुम्ही CETला आल्यावरती भेटूया. ओके, चलो, बाय बाय.